हाय टू ऑल, वेलकम टू माय चॅनल. खरं तर मला हे डिश ड्रेनरची गरज नव्हती, तरीसुद्धा मी ते ऑर्डर करून घेतलं. कारण माझ्याकडे ऑलरेडी स्टीलचं ड्रेनर आहे आणि त्याची साईज खूप मोठी आहे आणि किचनमध्ये ते रेग्युलर यूज करायला आणि स्पेस जास्त जात होता. त्याच्यामुळे मी म्हटलं की स्मॉल छोटंसं एक डिश ड्रेनर घेते. त्याच्यामुळे मी सध्या प्लॅस्टिकचंच ऑर्डर केलं आणि त्याची क्वालिटी थोडीशी ॲव्हरेज आहे, म्हणजे पैशाच्या मानाने ते ॲव्हरेजमध्येच आहे. आणि मी म्हटलं रेग्युलरची भांडी वगैरे रोजच्या रोज क्लीन केलेली त्याच्यासाठी ठीक आहे छोटंसं, म्हणून मी ते ऑर्डर करून घेतलं. नंतर मी हे प्लॅस्टिकचे कंटेनर घेतलेत. हे एअरटाईट कंटेनर आहे आणि याच्यावर अगर तुम्ही प्लॅस्टिक यूज करत असाल ना, तर त्याच्या पाठीमागे कधीही चेक करायचं. 1 नंबर असेल तर ते फूड ग्रेड प्लॅस्टिक राहतं, म्हणजे आपण फूडसाठी वगैरे फूडचे पदार्थ ठेवण्यासाठी ते यूज करू शकतो. त्यामुळे कधीही ते चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर मी ऑर्डर केलं आहे क्लिनिंग डस्टर आणि हे क्लिनिंग डस्टर सेम क्लिनिंग डस्टर माझ्याकडे 1 इयरपूर्वी होतं आणि ते आत्ता जस्टच खराब झालं. सो मी म्हटलं आता दिवाळी जवळ येत आहे तर क्लिनिंग डस्टर मस्ट आहे. त्यामुळे मी हे नवीन एक ऑर्डर करून घेतलं आणि प्राईस खूप कमी आहे आणि प्राईसच्या मानाने इतकं यूजफुल प्रोडक्ट आहे, म्हणजे मला तर हे खूप गरजेचं पडतं. नेहमीच रोजच्या रोज हवंच असतं हे प्रोडक्ट, म्हणून मी ते ऑर्डर करून घेतले. तर हा होता माझा यूजफुल प्रोडक्टचा मिनी ब्लॉग. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.